लाडकी बहीण योजनेचा 6वा आणि 7वा हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे। उद्या म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते म्हणजे 6वा आणि 7वा हप्ता 2100 प्लस 2100 असे 4200 रुपये लाडकी बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत। विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली होती, परंतु आचारसंहिता आज म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर आचारसंहिता संपेल आणि उद्यापासून सरकारला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करायला कुठलीही अडचण येणार नाही। कोणत्या बहिणींना याचा लाभ मिळणार आहे हे व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊया। निवडणूक संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुनर्तपासणी होणार आहे। ज्या महिला पात्र नसतील त्यांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत आणि त्यांना 6वा आणि 7वा आणि त्यानंतरचे पुढचे कोणतेही हप्ते मिळणार नाहीत। ही योजना जुलैपासून सुरू करण्यात आली आणि आतापर्यंत 1.5 हजारांनी 7,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले आहेत। आज विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुका पार पडल्या की नंतर लगेच डिसेंबर महिन्याचे पैसे हे महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत, अशी माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। धक्कादायक म्हणजे ज्या महिला पात्र नसतानाही त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले, ज्यांचे अर्ज पुन्हा तपासले जाणार आहेत आणि सरकार डिसेंबरमध्ये अपात्र महिलांकडून वसुली लावणार आहे। ही योजना आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांसाठी सुरू झाली, मात्र अटी मोडून त्यांनी या योजनेचा लाभ घेतला। त्यांच्या अर्जाची उद्यापासून छाननी सुरू होणार आहे। 21 ते 65 दरम्यान ज्यांचे वय आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे, तसेच सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा महिलांसाठी ही योजना आणली गेली, मात्र अनेक महिलांच्या नावाने सरकारकडून पैसे उकळले गेले। तसेच अनेक श्रीमंत महिला देखील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या अशा बातम्या समोर येत आहेत। संजय गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्या, इंदिरा गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्या, श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना येथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे। या निकालानंतर महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यातच दिले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले।